पण मला या क्षेत्रात करिअर करायचं होतं. जन्मजातच ऍक्टिंग मध्ये कोणी पोटातून शिकून ऍक्टर येऊन येत नाही. पण प्रशांत दामलेंचं नाटक बघा, म्हणजे तुम्ही महाराजांचं, शिवाजी महाराजांचंही, संभाजी महाराजांचंही नाटक तुम्ही बसवत असाल तर आता बरेच नाटकं झालेले आहेत, तुम्ही त्यात काय वेगळं करू शकता. तेव्हाच ती जी इंडस्ट्री आहे नाटकाची ती कमर्शियल बनणार, नाहीतर मग ते तसंच चालू राहणार. साऊथ इंडियन फिल्म इंडस्ट्री ओव्हरकम करते असं वाटायला लागलं, त्यांचा परिणाम जास्त जाणवतो. आता मराठीमध्ये स्टोरी हिरो आहे आणि तुम्ही साऊथचे सिनेमे बघाल ना तर त्याच्यामध्ये ना ऍक्शन आहे. उद्या चालून मराठी इंडस्ट्रीज तुम्हाला मोठी करेल. तर नागराज मंजुळे सरांचे जेवढेही सिनेमा आहे, कारण मी स्वतः त्यांच्यासोबत काम केलेलं आहे, लोक 2 तास 2.5 तास बोर होत नाही. म्हणजे देऊळ बंद मध्ये पण तसंच, सगळ्या सिनेमामध्ये सैराटची स्क्रिप्ट मी आधी लिहिली, पण नंतर मी फॅन्ड्रीची लिहिली, पण फॅन्ड्री मी आधी बनवला. तर प्रवीण तरडे सरांचा मला याच्यासाठी आदर वाटतो एक दिग्दर्शक म्हणून, कारण त्यांना ना सिनेमासाठी थिएटर आर्टिस्ट आहे का तो व्यक्ती, त्याने ऍक्टिंग केली आहे का, तो थिएटर आर्टिस्ट असेल तर त्याला काम द्या. नागपूरची कशी सवय आहे की कोणत्याही दुसऱ्या भाषेचा व्यक्ती आला की त्याची भाषा एक्सेप्ट करणार. मुंबईशिवाय पर्याय नाही आहे सध्या. तर सगळ्यात पहिले ना निर्माते तयार झाले. रील स्टार सुद्धा अभिनेताच असतो. लोक म्हणतात की रील स्टार आहे, किती नाटक केले, लगेच पिक्चर मध्ये आला. नाही, धन्यवाद.